हॅलो. हा बोल ना ग तायडे, काय म्हणत होती? बरं आहे का तुझं? हा मी बी बरी आहे. कोण? छकुली? अगं छकुली गेली शाळेत. आजपासून परीक्षा चालू झाल्या ना तिच्या. काय तू काय सहजच फोन केला होता का? काय जागरण गोंधळ आहे का तुमचं? अरे वा, चांगलंय ना. हा बाई हा, येईन मी येईन, नको काळजी करू तू. काय माझ्या सासूला? अगं तिला कशाला फोन करायचा आहे आणि कशाला द्यायचंय तिला निमंत्रण? आणि सांगून बी ती काय लई येणार आहे का? तिचं काय बाई साधन का वाकडं तोंड आहे. बरं बाई जाऊ दे ते सगळं. मला सांग तुला कशी साडी आणू ग? अगं ती माझ्या नंदेच्या लग्नात मला घेतली होती तशी आणू का सेम? हा दोघी बहिणी बी ना एकसारख्या साड्या घालू. हा तशीच आणि ते. आणि काय ग तायडे, तुझ्या नंदा बी येणार असतील ना? काय आल्या बी का? तिघीच्या तिघी पण का? अगं अजून जागरण गोंधळाला 8 दिवस बाकी आहे आणि या ढमण्या आत्ताच येऊन बसले का? बाई आपल्या दोघींचं घर बी ना जवळ जवळच पाहिजे होते, म्हणजे मी बी आले असते 8 दिवस आधीच तुला मदतीला. आणि ऐक ना ग तायडे, तुझ्या सासू सासऱ्यांना बी पोशाख आणावं लागल का ग? नाही बाई आमच्याकडे नाही बाई अशी काही पद्धत, पण तुझ्या सासूच लई चाललेलं राहतं. तिचा बी माझ्या सासू सारखा लई साड्यांमध्ये जीव अडकलेला राहतो. बरं जाऊ दे, आणते घरातलीच एखादी साडी. बरं तायडे ठेवते मी फोन आता. अगं येतीनच ये आता कामावरून. आणि माझं ऐक, दाजी नाही ना संध्याकाळी लक्षात करून दे फोन करायचा यांना, नाही तर माझी सासू काय पाठवायची नाही बाई मला.